संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं सध्या मी सोलापूर शहरामध्ये आहे। सोलापूर शहरातले नक्की प्रश्न काय आहेत, सोलापूरकरांच्या मनात नक्की काय चाललंय, सोलापूर महानगरपालिकेमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आपण थेट लोकांकडे जातो आणि लोकांना विचारून या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी सोलापूर शहरातील मधल्या मारुती चौकामध्ये उभा आहे आणि आपण जर बघितलं तर इथला मधला मारुती चौक जो आहे तो नेहमी गजबजलेला असतो आणि त्या अनुषंगानं मी त्या लोकांशी बोलणार आहे। नमस्कार, कुठले तुम्ही? प्रॉपर मी सोलापूरचाच आहे। सोलापूरचा शहरातले आहे? शहरातलं। काय आज इथं खरेदी? हां, खरेदी करायला। आता निवडणुका तर येते त्या प्रत्येक 5 वर्षाला। आता ही महानगरपालिका जरा लांबली, पण निवडणुका येतात, अनेक नेते आश्वासनं देतात, पण सोलापूरकरांचे प्रश्न अजून सुटलेले नाही। काय प्रश्न आहेत महत्त्वाचे सोलापूरकरांचे? सोलापूरकरांचं महत्त्व काय म्हणलं तर रोड पाहिजे चांगलं, पाणी आणि ट्रॅफिक जाम लई होतंय। लई ट्रॅफिक जाम होते। तुम्ही काय शिक्षक का? नाही, मग हे काम करतो काम कर। फर्निचर। कुठल्या भागात आहे तू राहायला? आम्ही रामवाडीला राहिला। रामवाडीला। त्या भागात काय महत्त्वाचे प्रश्न? पाणी वगैरे किती दिवसाला? त्या 5 दिवसाला पाणी येतं। 5 दिवसाला? मग कसं करता तुम्ही? 5 दिवस पाणी येत नाही? काय आता येतं तसंच करतो। काय आता त्याला काय कोणाला जाऊन विचारायचं? महानगरपालिकेला विचारलं तर त्यांनी म्हणतात यांच्यापाशी जावा, ते नेता लोकांपाशी जावा। त्यांना सांगितलं गेलं तर त्यांनी म्हणतात महानगरपालिकेमध्ये जावा, ते आमचा प्रश्न नाही म्हणतात। प्रश्न नाही त्यांचं नाहीच म्हणतात, ते त्यांचं डिपार्टमेंट आहे म्हणतात। आता मतं मागायला यायला लागले असतील सगळे? येतात की आता मतं मागायला सगळे। काय सांगायचं मला मतदान मागायला? काय होय म्हणायचं का? आता काय करणार तर काय आपण तर? अरे मतदानातली ताकद असते, पण मतदानात ताकद असते। ताकद आहे माझ्या एका मतदानी काय होणार आहे? मी एकटा काय म्हणून काय करणार? मी नाही टाकलं तर पण येणारच आहे त्यांनी, आणि टाकलं तर पण येणारच आहे। काय होईल यावेळेस सोलापूर शहराचा मूड काय? महानगरपालिकेत कसं आहे माहीत आहे का? जनता स्वतः घ्यायला पाहिजे, कोणालाच मत देऊ नये। फ्लॉप करावं, मतदानच फ्लॉप करावं। काय पण सोलापूरकरांचा मूड काय वेळेस? भाजपचा मूड आहे की दुसऱ्या कुठल्या पक्षाचा मूड आहे? ते तर मी सांगू शकत नाही सर। ठीक आहे, अजून काय आहेत पोर आपल्यासोबत? होय, काय सोलापूर शहरातले प्रश्न काय जाणवतील आता सोलापूर शहरात आल्यावर? नाही आहे, बरेचसे कामं झालेले आहेत आणि होणार देखील आहेत। IT पार्क पण येतोय आपल्याकडे, बरोबर, आणि भारतीय जनता पार्टीकडनं अतोनात प्रयत्न केले जात आहेत, बरोबर। आणि मी सुभाष बापू साहेबांचा मी कार्यकर्ता आहे। आम्ही बघतोय आपल्या ग्रामीण भागामध्ये पण भरपूर विकास झालेले आहेत। नाही, पण आता तुम्ही सुभाष बापूचं कार्यकर्ते म्हणून मुद्दाम तुम्हाला प्रश्न। बोला की. आता सुभाष बापू तुम्ही कार्यकर्ते, आता मानेंना घेतलं, दिलीप मानेंना, काय कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे? नाही, ते चालणारच, राजकीय असं असतं, चालणारच आहे तसं। पटले का तुम्हाला? नाही, ठीक आहे, बऱ्याच वर्ण गोष्टी घडलेल्या असतात, आम्ही काय बोलू शकतो? पण तुम्हाला कार्यकर्ता म्हणून पटले का? नाही, ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मान्य केलं तर आम्हाला पण मान्य करावं लागलं ना। शेवटी पक्षाचं आम्ही काम करतोय, पक्ष महत्त्वाचा आहे आपल्यासाठी। तर आता ही पालकमंत्री जे आहेत ते तो, आणि त्या देशमुखांमध्ये तुमच्या स्वभावामध्ये पण सारखे काय क्रेशेस उडते, काय वाटते पालकमंत्र्याबद्दल? काय वाटतं? नाही, जे आहे पक्षाचं जे आदेश असतात ते आम्हाला काम करावं लागतं आहे। मी पण काम करायला तयार आहे। आपलं टीम पूर्ण जे आहे भाजपचा, आम्ही सगळं भारतीय जनता पार्टीचंच काम करतोय। तुम्ही बापूचे कार्यकर्ते भेटले म्हणून आम्ही हा प्रश्न विचारतो, आम्ही लोकांचे प्रश्न विचारतोय। पण काय खरंच ही पटले का? जुळले काय? जुळते का? नाही, कसं आहे, पक्षाचा जे आदेश आहे आम्ही त्या आदेशावरती काम करणार आहे। भाषा बोलायला लागलेत कार्यकर्ते। आता हे सोलापूरचे प्रश्न काय आहेत महत्वाचे प्रश्न सोलापुरातले आपल्या? म्हणजे इलेक्शनसाठी विचारताय? इलेक्शनसाठी भाग तोच आहे, पण आपले प्रश्न काय आहेत महत्वाचे? प्रश्न एकतर पाणी रोज यायला पाहिजे, हे ट्रॉफिक बघताय तुम्ही किती जाम झालंय, ह्या चौकात हे क्लिअर व्हायला पाहिजे। ह्या चौकात नाही, सगळीकडेच 2 व्हीलर 4 व्हीलर एवढा झाले आहेत, त्यामुळे रस्त्यावर ट्रॉफिक फार जाम झालेली आहे। हे रस्ते मोठे व्हायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं। आणि सुविधा बाकी कंपन्या यायला पाहिजेत चांगल्या, त्या येत नाहीत, त्यामुळे इथं कामधंदे नाही येत। सोलापूर म्हणजे वयस्कर लोकांचं गाव झालेलं आहे। कसं काय? मग इथले शिकलेली पोरं कुठं जात आहेत? सगळे पुणे, बॉम्बे, बेंगलोर। मग सोलापुरात फक्त आईवडील राहतात। आज तुम्ही ॲव्हरेज काढलं तर 60% लोक कमीत कमी आईवडील राहतात घरात, आणि बाकी यंग पोरं सगळे कामाला बाहेर जातात। आपण इथं नेते तर होऊन गेले ना, राज्याचे मुख्यमंत्री झाले, एकही नेता कामाचा नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेब एवढे वर्ष इथं राज्यावर होते, केंद्रात होते, पण सोलापूरची सुधारणा केलीच नाही। ते म्हणतात माझं सोलापूर मला विचारत नाही तर मी कशाला करू, असंच चाललंय। पण आता त्यांना तर निवडून सोलापूरनंच दिलं। अहो, दिलं म्हणजे तेच सांगतो ना, ही शोकांकित आहे सोलापूरची। शोकांकित आहे। इथले राजकारण्यांना सोलापूर सुधारायचं नाही,
त्यांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे आहेत. ह्या वेळेस सोलापूरकरांचा मूड काय दिसतोय तुम्हाला? काय ते मूड होता त्या परिस्थितीवर डिपेंड आहे. असं कोण एकटं सांगू शकणार नाही तुम्हाला. म्हणजे स्मार्ट सिटी झाली का हो? स्मार्ट सिटी झाली पण काय उपयोग आहे? काय स्मार्ट झालं हे दाखवा मला. काय स्मार्ट झालं हे दाखवा. आता आम्ही बाहेर ना आलोय, आता आम्हाला काय माहिती नाही ना, सोलापूरच्या लोकांना तुम्ही विचारा स्मार्ट सोलापूर किती झालंय. नाही झालं. नाही झालं. होय. तुमचं काय नाव? पांडुरंग झवेरी, राहायला इथं सिक्करपेठ सोलापूर. आता ही लई विकास झालाय म्हणते तुमच्या सोलापूरचा, झालाय का काय विकास? विकास विकास हा? पाळल्यावर झाला, विकास झाला नाही. हाय ते बी बस 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 पडले. आहे ते बस काय? हाय ते बी बस बस पडले. आणि रस्ते सुधारलं नाही, काय नाही. लोकांचे बघा तुम्ही उड्डाण पूल वगैरे शेंबडं पोरग ते विलासराव देशमुख हा. लातूर सुधारलंय हा. आणि सोलापूर शहर उगं पाळले स्पॉट किसे भरात हवं एवढं तर ती सुधारणा करतात का? विचारायला विरोध पार्टी येतात का? येतच नाही. फक्त निवडणूक पुरतात हात जोडायचं. निवडणूक झालं गाण फिरून टाकायचं. अहो पण ती 1000 कोटी निधी स्मार्ट सिटीला दिलाय तुमच्यात हा? मोदींनी हा. 1000 कोटी. मग खिचे यांनीच भरले की यांनीच भरले ना खिचे. बर. 1000 कोटी सुधारणा कुठे दाखवा की म्हणा. ते झिरो यांनी भरले. हा? झिरो जे आहेत ना ते खिचे भरले. हा. हाय तेवढ्या ते दाखविले. काय करायचं? 1000 कोटी दिले म्हणतात, त्या सुधारणा दाखवा की काय- कुठं आहे? 1000 कोटी मोदीने दिलं म्हणताय तुम्ही, हा. तर सुधारणा त्या गावात दाखवा ना कुठं आहेत त्या 1000 कोटीच्या. रंगभवन चौक केला की कुठला रंगभवन चौकवर लाईट वगैरे लाईटिंग दिसते की. कशाचं लाईटला काय करायचं? उद्योग नाही, पोटाला उद्योग नाही, काय नाही. माणसं भुकर मारायल्यात आणि ते रंग हे घेऊन काय करायचं? लाईटिंग घेऊन काय करायची तुमची? बर. लाईटिंग उपयोगाची काय तुमच्या? आता विमानतळ वगैरे चालू केले की. विमानतळ त्यांच्यासाठीच केलं, आमच्यासाठी कोणी केलं? आम्ही रस्त्याने फिरतोय. अहो, आता मोदी आले ना, मोदीने ऑनलाईन उद्घाटन केलं सोलापूरच्या विमानतळात. केलं हे मोदीने होतं म्हणून केलं. 70 वर्षात नाही घडलं. 70 वर्षात नाही घडलं. मोदी आले म्हणून घडलं. बर. बाकी वा घडलं काय? मग यावेळेस काय सोलापूर शहरात बीजेपी काँग्रेस काय लागेल? शेवट जनता ठरवेल काय करायचे. होय. हा होय हो. ठीक आहे. हा, धन्यवाद. अजून बघतो अजून काय लोक. धन्यवाद धन्यवाद. अजून आहेत की सोलापूरकर? हा सोलापूरकर होय. सोलापूरकरांच्या समस्या काय आहेत? भरपूर समस्या आहेत. भरपूर आहेत. सुटले काय? काय सुटायला तयार नाही समस्या. आता 17 वर्ष झाली की होते स्वातंत्र्य. आहे 70 वर्षात थोडाफार फरक पडला आहे. थोडाफार समस्या अजून मी शिल्लकच. काय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कुठलाही सुटाय पाहिजे? पहिली गोष्ट तर ट्रॅफिक जाम होत आहे. रस्त्यावर अडथळा जास्त आहे. पण ती काय लोकांची चूक आहे, लोक लावतात ना रस्त्यावर. खूप प्रशासनाचं बी काम आहे ना, बरं ते तर करायला पाहिजे. बरं. प्रशासन बी करायला पाहिजे. पार्किंगची व्यवस्था प्रशासन करायला करा गेल तर नेते येते राहू द्या म्हणतात आमचे मतदार आहेत रस्त्यावर. पाहिजे. मग आता तिला कोण काय करणार? सोलापूर काय करणार? ह्या माणसाला सगळं माहीत असते. सगळं शहर फिरत असताय तुम्ही, बरोबर आहे का नाही? अडचणी कुठे कुठे दिसते सांगा. अडचणी तर आता सध्या काही नाही आहे जास्त सोलापुरात. नाही नाही. हे सगळे मन लागले अडचणी आहेत सगळ्या. हे काय आता माझ्या तर बघण्यात या 5-10 वर्षात नाही अडचण काय 5-10 वर्षात नाही. BJP सरकार बसल्यापासून एकदम एक नंबर चालू आहे. 1 नंबर चालू आहे. आता विमानतळ केले. इमान तर केलं, इमान कधी उडली नाही, पण आता 4-4 इमानी उडाले एकाच्या मागे एक. काय मागे एक. अजून धंदा पण सुटलाय. एवढ्या गाड्या असून सुद्धा 1000 रुपये पगार पडते तुम्हाला. मग आणि आधी काँग्रेसच्या काळात किती पडत होती? काँग्रेसच्या जमान्यात एवढं नव्हतं, होतं पण कम होतं एवढं. बर. पण आता आहे मस्त चालू आहे एकदम. मस्त चाललंय. बीजेपी का बरं आवडतंय? काम आहे. काम आहे. कसलं आता काम झालं? रस्ते कसले आहेत VIP? काय आहेत? काँग्रेसच्या जमान्यात भाड्याची गाडी चालवत होतो. बर. मोदी आल्यानंतर स्वतःचं परमिट भेटलं, स्वतःची गाडी झाली आज. स्वतः गाडी घेतली बीजेपी. मग आज लोन पण झालं बँकेत. लोन पण फिटलं. अजून त्याच्यानंतर 10,000चं लोन झालं, ते पण फिटलं. 20चं झालं, ते पण फिटलं. आता 50चं लोन घ्यालो बीजेपीच्या काळात. अजून काय पाहिजे? बँकेमध्ये पहिल्यांदा थांबायला देत नव्हते. आता मोदी जामीन आहे 50च्या याला. अजून काय पाहिजे? बीजेपीनं विकास केला सोलापूर. आपलं तर झालंय बघा. लोक पाणी येत नाही म्हणते ती. पाणी कुठे येत आहे, कुठे येत नाही. हद्दवाढ झाली आता.
7-7 दिवस पाणी आता आमच्या गल्लीमध्ये 2-2 दिवसाला पाणी येतं शेतीत. काय काय ठिकाणी 7-7 दिवसाला ते हद्दवाढ आहे, आता डबल लेन झाल्यावर येईल पाणी. डबल झाल्यावर येईल. पण बीजेपी मध्ये दुसपूजा घेऊ सगळी ती देशमुख हे नगरसेवकचं काय घेऊन बसलो गल्ली गल्ली. तसं नाही. आता हे पालकमंत्री ती काय नगरसेवक आहे. हे दोन्ही देशमुख पहिल्यांदा कामच केले नव्हते म्हणून असं चालू आहे. काम केलं म्हणजे निवडून देतात लोक हे त्यांना. आता कसं वन साईड होत होतं, हा. पण त्यांचं काम नव्हतं. यांचं काम आहे कोणाचं? देवेंद्र कोटेचं. देवेंद्र फडणवीस काम आहे. आणि सातपुते आला असतं हे असं डबल फास्ट झालं असतं सोलापूर. आपण तुम्ही पाडलं ना राव सातपुतेला सोलापूर करायला. बोललो त्याला मी, हा. पण काय करतो जरंगे पाटील पाहिजे त्यांनी पडला. त्यानं पाटलावर पडला. पंढरपूर मंगळवेढा महानगरपालिकेत काय वेळेस कोणाची सत्ता? तिथला का नाही, कोण पण आलं तर तेवढंच आहे. तेवढंच आहे. ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत की हो काय राव बोलायला लागली आहे सगळे. नमस्ते सोलापूरकर. आता ही आपण सोलापूरचे सगळे रहिवासी. प्रश्न काय आहे? प्रश्न काय सर्व चांगलेच आहेत. जे चाललंय ते सर्व चांगलंच चाललंय. अजून काय सगळं चांगलं चाललं. सर्व बरोबरच आहे. काय बरं. त्यामध्ये कायच नाही. आता काय लोक पाणी येत नाही म्हणते ती खरं आहे काय? येतं 4-5 दिवसाला येतात ना पाणी. 5 दिवस. 4-5 दिवसात. आता काय मग किती वर्ष झाले आता तरी आलेलं 5 दिवसाला. हां. पहिले तर 8 दिवस, आता 10 दिवस 11 दिवस होत होतं. एवढं होतं. हां, लॉकडाऊनच्या वेळेसला. मग आता ही जर रोज आणायचं असेल तर सत्ता कोणाही पाहिजे महानगरपालिकेत? आता कुणाची आता सत्ता तर भाजपची आहे. भाजपची पाहिजे. भाजपची सत्ता आहे आता सध्याला. आता, बरोबर आहे. आता कोण येईल काय सांगता येत नाही ना. कोणाही सत्ता येईल यावेळेस महानगरपालिकेत? आमचं मताने बी जे पीच येणार. आमच्याकडं मराठा वस्तीमध्ये पाण्याची सोय झाली आहे. आनंद नेता जाधव सोय केलेलं आहे पाण्याचं बी. आणि लाडक्या बहिणीचं बी पैसे आलेत आम्हाला बी. लाडक्या बहिणी ती बायला मिळालं नाही तुम्हाला तेच काय? म्हणजे आम्हाला आधार आहे आमचा नेताचा. अहो, पण लाडकी बहीण कोण ऐका का थांबा. लाडकी बहीण कोणाला मिळाली? म्हणजे तुमच्या घरी पत्नीला मिळाली, बहिणीला मिळाली. तुम्हाला काय फायदा लाडक्या बहिणीचा? आमचे सगळं घरचे काम वगैरे सगळं मजुरी कामावर सगळं लक्ष दिले. आमच्याकडे नगरसेवक सगळं व्यवस्थित चांगले आहेत. बीजेपी बी जे पी आहे ना. आमच्याकडं पाणीचं सुविधा बी चांगलं झालं आहे. पाईपलाईन छोटे होते, आता पाईपलाईन मोठे केलेत. बरं. पाण्याचं काही अडचण नाही. आता पहिला मोटर लावून पाणी ओढत होतं, आता बिगर मोटरचं पाणी येत आहे. पाण्याला प्रेशर आलं आहे. आमचा नगरसेवक असं केलं ते विनंती आहे. कामं केली ती असं मत आहे त्यांचं. काही तरुण आहेत सोलापुरातले आपल्यासोबत. होय, बोला सर. काय तरुणांना काय वाटतंय तुमचं सोलापूर कसं पाहिजे? काय आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तर बी जे पीचीच आहे. बरोबर. आणि परत पण आता सगळं बी जे पीच होणार, कारण वातावरण फुल बी जे पीचं आहे सगळीकडं. आणि लोकांचे काय आता मूलभूत सुविधा असतात, पाणी, रस्ते. सोलापुरात जर रस्ते खराब आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे. पाणी 3-4 दिवसाला एकदा येतं आहे. पाणी एक दिवसाआड तरी यायला पाहिजे असं लोकांची अपेक्षा आहे. मग बरोबर आहे की अपेक्षा लोकांची. हां, आणि होईल. आता एवढं बी जे पी सरकार एवढं सगळं काम केलं तर आता दुहेरीला पाईपलाईनचं काम पण झालं आहे. आणि आता ते पाणी जर दुहेरी लाईन चालू झाली की दररोज पाणी मिळेल सोलापूरकरांना. पण आता ही बीजेपी सगळं एवढं चांगलं म्हणताय, पण ते बीजेपी मध्ये वाद सुरू झाले ना. 2 देशमुख बघा. पालकमंत्री. वाद कसा असतं, आपल्या घरात आपण जर समजा 2-3 भाऊ असलो, आपल्यात ताळमेळ नसते. ते तर म्हणजे पक्ष आहे, पक्षात अंतर्गत त्यांचे वाद असं होत असतात. आपल्या घरात होत असतात म्हणल्यावर आता बाहेर होणं काय लय मोठी गोष्ट नाही. पण त्यांना एवढे निष्ठावंत लोक नगरसेवक राहिले बीजेपीचे, अगदी चटया 17-17 काम केलं, त्यांना तिकीट अन्याय झालेला आहे. आता त्या जुन्या लोकांना काय वाटतं की आम्हालाच द्यायला पाहिजे, पण पक्षाला असं वाटतं की सारखं त्यांनाच दिलं तर मग नवीन लोक येणार कसं फील्डमध्ये. मग म्हणून त्यांनी आता नवीन लोकांना संधी द्यायला लागलेत ना. आता जुन्या लोकांनाच तिकीट द्यायला पाहिजे होती, काही नवी दिली ती बरोबर आहे बीजेपीनं. हा, ते सांगतातच की. आता तुम्ही आता सांगाय बरं. तुम्ही राहायला कुठे? चौपार. हा, चौपार. मतदार सोलापुरातच आहे. अडचणी काय ते अडचणी बरं तुमच्या वतीने बोलतील. हा, कसं आहे, आता जे विद्यमान नगरसेवक होते 2-3 टर्म त्यांनी निवडून आले, कामं केले किंवा केले नाहीत, कोण केले. पण आता सरकारला असं वाटतंय की युवा पिढी किंवा नवीन लोकांना पण संधी मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे म्हणून दिले. ठीक आहे. आता ज्येष्ठ सोलापूरकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार. सोलापूरचे का तुम्ही?
काय रिटायर्ड नाही धंदा आहे माझा. कशाचा? जमना टेलर टेलरिंग दुकान. बरं आता काय आहे, ही निवडणूक आले त्या हां. हिंनी आता प्रत्येक 5 वर्षाला येतात आपल्याकडे मत मागायला. हा, मग येतात का नाही? येतात. पण काय प्रश्न सोलापूरचे काय कळले नाहीत, काय प्रश्न आहेत खरे? सोलापूरचं काम कोणी 13 आमदार करत नाही, ते 2 खासदार करत. मी महानगरपालिकेने काय करू शकणार? काय करू शकणार नाही. सोलापूरचा कोणी तर राजा पैदा झाला त्यांनीच काम करतो. काय अडचण येते त्यात जास्त आता पैदा अडचण येतं, पाण्याची अडचण आहे, सगळी अडचण. काय अडचण काय आपल्या सोलापुरामध्ये काय का सिटी बस आहेत का काय काय कायच नाही. सिटी बस आहेत की तिकडे कधी चालत होते सिटी बस, आता बंद पडले, सगळे बंद पडले. आता जर ही सगळं नीटनेटकं करायचं असेल तरी एखादा पक्ष आहे का शिल्लक? कोणताच पक्ष राहिलेला नाही, सगळे जिवंत आहे. BJP देखील नाही आहे. बरं BJP देखील करत नाही, फक्त कामापुरतं. बीजेपीचे 3 आमदार दिले की तुम्ही निवडून काय काय सोलापूरकरांना. दिले? मूर्ख लोकांनी दिले. हा? मूर्ख लोकांनी दिले, चांगल्या लोकांनी दिले नाही. विश्वास कुणावर ठेवायचा? काँग्रेसवर ठेवायचा का BJP वर? काँग्रेस बी नाही, ते एकमेकाचे एकामध्ये एक गुंतलेले लोक आहेत. ते आपल्यासारख्या व्यापारी लोकांना काही होऊ शकत नाही. स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी आता ना का नवीन जनते लोकांना, आमच्यासारख्या 75 वर्षाच्या लोकांना नाही. विमानतळ चालू केलं म्हणतात BJP वाल्यांनी, आता ते म्हणतात कोण आता आम्ही तर बघितलं नाही, आता पुढची पिढी बघेल. आम्ही तर बघितलं नाही, आता पुढची पिढी बघेल. काय करायचं? नमस्कार. धन्यवाद. बोलता का? वा, काय नाव? गणेश सूर्यकांत छत्रबन, राहणार सोलापूर, दक्षिण कसबा सोलापूर. प्रभाग क्रमांक किती येतो तिकडे? प्रभाग क्रमांक 8 येत आहे. काय करणार आहे सोलापूरकर? BJP, काँग्रेस का अजितदादा शिंदे सेना? मला तर वाटतंय मतदानाला बहिष्कार टाकावं. हा हां, का? कारण सगळे एकच समान आहे. बर आज ह्यानं ह्याच्याबरोबर बसतंय, त्यानं आज उद्या त्याच्याबरोबर बसतंय, सगळे एकच आहे. सगळेजण वर एकत्रच आहे, फक्त इथंच आपल्यात भांडण लावणार. बर हां, मग काय करायचं आता आपण? काय नाही, सोलापूरचा भकास झालेला आहे. बर राजकारण हे कचरा झालं आहे, बर भकास झालं आहे. आता एक केंद्रात राज्यात BJP, BJP तुमच्या सोलापूर शहरात 3 BJPचे आमदार. मागच्या वेळेस BJPची सत्ता होती. काय नाही, पाणी नाही, काय नाही, काय नाही, रोजगार नाही, काय नाही. सोलापूर स्मार्ट सिटी केले, सगळे खड्डेमय मुक्त झाले. सोलापूर खड्डे मुक्त झालं का खड्डे युक्त झालं? खड्डेयुक्त बी झाले, खड्डे मुक्त बी झाले. कॉन्क्रीट रोड केले, का उपयोग नाही. हं. पाणी नाही आहे. 4 दिवसाला पाणी म्हणलं तर 8 दिवसाला पाणी येते. 8 दिवसाला येतोय. हां, कसं करायचं मग हे पाण्याचं? मी तर म्हणतो बहिष्कार टाका मतदानने. मतदानावर बहिष्कार टाका असं मत आहे. ठीक आहे, आता थांबूया. काही प्रतिक्रिया घेण्याचा आपण सोलापूर शहरातला मुद्दामहून प्रयत्न यासाठी करतोय की सोलापूरकरांचे नक्की प्रश्न या सगळ्या उमेदवारांना कळायला पाहिजे, इथल्या पक्षांना कळायला पाहिजे, इथल्या राज्यकर्त्यांना कळायला पाहिजे. आणि गेली 70 वर्ष झालं तरी सोलापुराला पिण्याचं पाणी 8 दिवसाला येतं. हा गंभीर प्रश्न सोलापूरकरांचा आहे. हा प्रश्न इथल्या प्रशासनाकडे जायला पाहिजे, इथल्या उमेदवारांकडे जायला पाहिजे. आणि सोलापूर महानगरपालिकेत कोणाचीही सत्ता येऊ, अगदी निपक्षपातीपणे AB मराठी इथं कव्हरेज करते. सोलापूर महानगरपालिकेत कोणाचीही सत्ता येऊ, मात्र हे जे काही प्रश्न आहेत ते तिथं येणाऱ्या प्रशासनानं, ते तिथं येणाऱ्या सत्तेतल्या लोकांनी सोडवायला पाहिजे, ही मात्र AB मराठीची अपेक्षा आहे. धन्यवाद.